नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा। मित्रांनो, आज तुम्हाला एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे जो महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांसाठी खूप फायदेशीर आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेअंतर्गत नवीन नोंदणी किंवा नूतनीकरण आता पूर्णपणे मोफत झाले आहे। हा बदल कसा झाला आहे, त्याचा जीआर काय सांगतो आणि तुम्हाला कसा फायदा होईल हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेलच की बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक असते। पूर्वी नवीन रजिस्ट्रेशनसाठी 25 रुपये आणि नंतर ते 1 रुपयापर्यंत कमी करण्यात आले होते, पण आता एक मोठा बदल झाला आहे। 13 ऑगस्ट 2025 रोजी शासनाने एक जीआर जारी केला आहे। त्यात स्पष्टपणे सांगितलं आहे की इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या नोंदणी आणि नूतनीकरणासाठी कोणतीही फी आकारले जाणार नाही। म्हणजे नवीन फॉर्म भरायचा असो किंवा जुना रिन्यू करायचा असो, सर्व काही मोफत होणार आहे। हा जीआर महाराष्ट्र शासनाच्या श्रम विभागाने काढला असून तो मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे। त्यामुळे लाखो कामगारांना दिलासा मिळेल, कारण आर्थिक अडचणीमुळे अनेक जण नोंदणी करत नसते। आता या जीआर मध्ये नेमकं काय सांगितलं आहे हे समजून घेऊया। राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण हे मंडळाकडून होत असते। मंडळ उपकर निधीतून 29 विविध कल्याणकारी योजना राबवते। या शैक्षणिक सहाय्य जसे की मुलांच्या शिक्षणासाठी मदत, आरोग्य योजना, वैद्यकीय खर्चासाठी मदत आणि आर्थिक सहाय्य, अपघात किंवा दुखापतीसाठी नुकसान भरपाई आणि सामाजिक सुरक्षा योजना, पेन्शन, विमा इत्यादी यांचा समावेश आहे। या योजना फक्त सक्रिय नोंदणीकृत कामगारांसाठी आहे। 2020 पासून सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे। मंडळाच्या वेबसाईटवर तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता, त्यात लाभ घेऊ शकता। अधिनियमाप्रमाणे पूर्वी नोंदणीसाठी 25 रुपये शुल्क लागत होते, जे 2020 मध्ये 1 रुपयापर्यंत कमी झाले, पण आता 6 मार्च 2025 च्या बैठकीत ठराव पारित झाला। हे शुल्क पूर्णपणे माफ करावे आणि त्यानुसार शासनाचा हा जीआर काढला। याचा अर्थ फॉर्म मंजूर झाल्यावर 1 रुपयाचे पेमेंट करावे लागणार नाही। जे बदल कामगारांच्या हितासाठी आहे, जेणेकरून अधिकाधिक लोक नोंदणी करतील आणि योजनेचा लाभ घेतील। मित्रांनो, हा बदल कसा फायदेशीर आहे? कल्पना करा, एक सामान्य कामगार ज्याला रोजच्या कमाईतून कुटुंब चालवावे लागते, त्याला नोंदणीसाठी पैसे देणे कठीण जाते। आता मोफत झाल्याने ते सहज नोंदणी करतील आणि 29 योजनांचा लाभ मिळवतील। उदाहरणार्थ, अपघातात दुखापत झाल्यावर लाखो रुपयाची मदत मिळू शकते। तसेच मुलांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप किंवा आरोग्य तपासणीसाठी फ्री चेकअप, हे सर्व फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आहे। जर तुम्ही अजूनही नोंदणी केली नसेल तर लगेच मंडळाच्या वेबसाईटवर जा आणि तुमचा फॉर्म भरा। आता मोफत आहे, तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण जीआर आणि अपडेट तुमच्या सर्व बांधकाम कामगार मित्रांना शेअर करा। अधिक माहितीसाठी मंडळाच्या वेबसाईटला भेट द्या किंवा तुम्ही मला कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता। आणि अजूनही तुम्ही टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला हिट करा, कारण असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतात। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।